श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र। नगरपालिका निवडणुकीत बीड जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातल्या 6,85,549 शेतकऱ्यांना अनुदान वाटप आणि ध्वजदिन निधी संकलनात बीड जिल्हा राज्यात प्रथम। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती। बीड जिल्ह्यात बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, गेवराई या 6 नगरपालिकांसाठी मतदान सुरळीत पार पडलं। माजलगाव नगरपालिकेसाठी सर्वाधिक 76% मतदान झालं। बीड नगरपालिकेत 58.98, किल्ले धारूर 72.38, गेवराई 73.39, अंबाजोगाई 70.35 तर परळी वैद्यनाथमध्ये 64.59% मतदानाची नोंद झाली। 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। गेवराई नगरपालिकेत मतदानावेळी 2 गटात वाद झाला, तर बीडच्या शाहूनगर भागात झालेल्या दगडफेकीनं मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं। माजलगावात पैसे वाटपाच्या आरोपातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, तर परळीत महायुतीच्या उमेदवारांकडून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून करण्यात आला। जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्याला एकूण 1,410 कोटी रुपये अनुदान मंजूर झालं आहे। 6,85,549 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 440 कोटी रुपये थेट वर्ग करण्यात आले असून रबी हंगामाच्या पेरणीसाठी 6,46,316 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 507 कोटी इतकी रक्कम वर्ग केली आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी अनुदान मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी तात्काळ पूर्ण करून घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। बीड इथं राष्ट्रीय लोक न्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद एल यावलकर यांच्या हस्ते झालं। या लोक न्यायालयात जिल्ह्यातून एकूण 1,904 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली। आष्टी ते अहिल्यानगर आणि बीड ते अहिल्यानगर पर्यंत रेल्वे सुरू झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात बीड ते वडवणी दरम्यानची हायस्पीड रेल्वे चाचणी गेल्या महिन्यात यशस्वी झाली। ध्वजदिन निधी 2024 संकलनात बीड जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। जिल्ह्यानं 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत 1,32,30,00,000 रुपये निधी संकलित केला। या कामगिरीबद्दल राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईत लोकभवन इथं झालेल्या कार्यक्रमात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा विशेष सत्कार केला। अहिल्यानगर बीड डेमू रेल्वेच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे। त्यानुसार ही गाडी अहिल्यानगरहून सकाळी 7:45 निघेल, तर बीडहून दुपारी 1 वाजता निघेल। गेवराई इथं बोगस खत विक्री करत असलेल्या दुकानांमध्ये कृषी विभागानं छापा टाकून कारवाई केली। यात बोगस खत विक्री करणारे काव्या ॲग्रोचे प्रतिनिधी राधेश्याम काकडे आणि खत पुरवठा करणारी कंपनी विद्युत ॲग्रो केम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निखिल कासोळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आष्टीतील प्रगतिशील शेतकरी हारुण शेख यांनी 3 एकर जमिनीत 3,000 केळीची झाडं लावून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत तब्बल 50 टन केळी उत्पादन काढलं। त्यापैकी 20 टन केळी थेट इराणला निर्यात झाली। दर घसरल्यानं उत्पन्न 5 लाखावर येऊन ठेपलं असलं तरी या दर्जेदार बागेचा उपक्रम बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीनं 3 दिवसीय समारोह घेण्यात आला। ज्येष्ठ लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते या समारोहाचं उद्घाटन झालं। यशवंतराव चव्हाणांनी सामान्यांसाठी काम केलं, त्यांच्या माध्यमातून सुसंस्कृत राज्यकर्ता महाराष्ट्रानं देशाला दिला, मात्र अलीकडे जातीय यादवी यास महाराष्ट्रात रुजवली जात असल्याची खंत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली। बीड जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण व्हावं, दर्जेदार रस्ते होऊन दळणवळणाला चालना मिळावी यासाठी खासदार बजरंग सोनवणे प्रयत्न करत असून जिल्ह्यातल्या 3 रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। बीड तालुक्यातील नाळवंडी इथला 15 वर्षांपासून बंद असलेला शिवार रस्ता गेल्या महिन्यात खुला करण्यात आला। तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पोलिसांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि जेसीबीच्या सहाय्यानं अडथळे हटवले। रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त विभागामार्फत हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या अंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व 1,356 गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी तसंच शेतकरी उत्पादक गट कंपनीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातल्या 396 गावांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी SM साळवे यांनी दिली। बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।